आपल्या परवानगी घेऊन जे आपले नागपूरचे लाडके नेरळकोचे जे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष घनश्याम ढोकणेजी यांनी खरोखरच 24/7 दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं, ऊन नाही बघितलं, पाऊस नाही बघितलं आणि खरोखरच काम केलेलं आहे. त्यामुळे सर तुम्ही बघितलं असेल, पहिल्यांदा आपण बघितलं, आज ह्या लोकांनाही असं कळून आलेलं आहे आणि त्याच्यात खरोखरच श्रेय आज आपल्या इथे बरोबर आपले निरंजन हिरानंदानी नाही आहेत, त्यांना आम्ही अमिताभ बच्चन म्हणतो, ब्रँड अँबॅसेडर म्हणतो. त्यांनी दरवेळी नागपूर म्हटलं की त्यांना नागपूरबद्दल जसं प्रेम आहे त्यामुळे प्रत्येक वेळी येतो आणि आपण इथे वेळ दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. आता मी घनश्याम ढोकणेजींना चेअरमॅन पदीचं ओट घ्यायला सांगेन. घनश्याम वासुदेवराव ढोकणे. माईक घे ना. घनश्याम वासुदेवराव ढोकणे. ऑन नाही. That I will faithfully execute the office of the chairman of Naradko Vidarbha to the best of my ability. Now I request our elect president Dr. Kunal Padole, founder Next Gen president Dipasha Patil, founder president Mahi Yogeshwari Nandanwal to join with me. Ready? I, Dr. Kunal Padole, do solemnly affirm that I will faithfully execute the office of the President of Naradko Vidarbha. To the best of my ability, we request all committee members of Governing Board, Executive members, Next Gen and Mahi to join us. Please stand. I pledge to abide by Naradko and RERA Code of Ethics and its Constitution by promoting corporate governance for all the well-being of the members and to foster trust, prosperity and growth of our community. I pledge to the voice of fraternity towards building of the community for the betterment of the generations to come and to create a conducive environment for the growth of the fraternity and to be true contributors to our region, state and country. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Vidarbha. Thank you so much. And जोरदार तालियां आप सबसे चाहूंगी. Thanks a lot.
Thank you. And I now invite Mr. Ghanshyam Dokne, Managing Director, WKD Builders and Developers, and now Chairman of Naredco Vidarbha, to present his acceptance speech. Please put your hands together for him. Thank you. Thank you to all the dignitaries. I, Ghanshyam Dokne, hereby accept the position of chairman from the heart. Respected Chief Minister, आमचे लाडके देवाभाऊ, ऑनरेबल रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे सर अजून उपस्थित व्हायचे आहेत. ऑनरेबल स्टेट मिनिस्टर आशिष जयस्वाल सर आणि संदीप जोशी सर, खोपडे सर आणि उपस्थित सर्वच मान्यवर जे समोर बसले आहेत आणि स्टेजवर बसलेले आहेत, आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आजचा हा दिवस जेव्हा 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर प्रेसिडेंटवरनं चेअरमॅन, आणि मला अजूनही आठवते 2016ला देवेंद्र भाऊंच्या घरी जेव्हा ही बैठक झाली, 15 मेंबर घेऊन आम्ही पोहोचलो होतो आणि सुरुवात होती की विदर्भ हे नाव द्यायचं का. तर मला आजही आठवतं देवाभाऊंनी स्वतः फोन केला होता हिरानंदानी सरांना, सांगितलं होतं डोंट वरी, विदर्भ नाव ठेवा आणि पुढे चला. आणि तिथून पुढच्या 2च महिन्यात ही मेंबरशिप 15 वरनं 132 वर नेली आणि आता 350 मेंबर्स अक्रॉस विदर्भ, म्हणजे 11 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे ऍक्टिव्ह आहेत. देवाभाऊ, आपल्या सौजन्याने गव्हर्नमेंटची जी ट्रान्सपरन्सी, जी काही पॉलिसी ऍडव्होकेसी आपण करतोय, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल या नावाखाली आपण गव्हर्नमेंट, इथल्या प्लॅनिंग ऑथॉरिटी व आपले जे बायर्स आहेत यांच्या मधात नेहमी सुवर्ण मध्य दुवा बनवून चांगली ट्रान्सपरन्सी आणि चांगलं कर्तृत्व कसं करू शकू रिअल इस्टेटमध्ये, याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. या व्यतिरिक्त मी सरकारचं, म्हणजे खास करून देवेंद्र भाऊ, जेव्हापासून आपला टेन्युअर सुरू झाला, खूप सारी ट्रान्सपरन्सी ऑलरेडी देवभाऊ म्हणजे या सरकारने, मागच्याही वेळेस जेव्हा सरकार होती आणि याही वेळेस जेव्हा सरकार आहे, खूप सारे चांगली पॉलिसी डिसिजन्स आपल्या रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांचा जो व्हिजन आहे, म्हणजे 100 डेज पॉलिसी जी त्यांनी सुरुवात केली आहे, त्या पॉलिसी अंतर्गत देवेंद्र भाऊंना माझी विनंती आहे की ते रिअल इस्टेट क्षेत्रात सुद्धा त्यांनी ती पॉलिसी लागू करावी. म्हणजे आमचे काही 2-4 प्रॉब्लेम्स आहेत, त्या पण नक्की सॉल्व्ह होऊ शकतात. सर, देवेंद्र भाऊ, नाही, मी सांगतोय, आज थोडं चेअरमॅन बनल्यामुळे 2 शब्द जास्त बोलतोय देवेंद्र भाऊंची परमिशन घेऊन. आपल्या बाजूच्या राज्यात म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आत्ताच काही 1-2 दिवसा अगोदर 15 मजलीच्या वरती जर बिल्डिंग असेल तर 72 तासात अप्रुव्हल झालाय. आणि मला माहिती आहे देवेंद्र भाऊंच्या या सरकारमध्ये असाच काहीतरी बदल घडून आणणार. याच्यावर ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये ही फडणवीस सरकार, म्हणजे आपली स्वतःची जी सरकार आहे, ही कार्यक्षम आहे आणि हे त्याच्यावर काम करतील. आणि आमचा जिथे जिथे सहभाग असेल देवेंद्र भाऊ, आम्ही नक्की करू. ट्रान्सपरन्सी ही आमच्याकडे, त्याची जबाबदारी नरडकोनी घेतलेली आहे. फक्त ईज ऑफ डुईंग बिझनेसवर आपण आम्हाला सहकार्य करावे. आणि तुमच्यासाठी सांगतो की संदीप भाऊ आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. संदीप सर, तुम्हाला पण आवर्जून रिक्वेस्ट आहे की आम्हाला असं सहकार्य देत चला. या व्यतिरिक्त आजच्या या मंचावरनं शेवटचे 2 शब्द, माझे स्वर्गीय वडील वासुदेवराव ढोकणे पाटील यांनी जे लीडरशिप स्किल माझ्यात इन्स्टिल केली, व माझी आई कल्पना ढोकणे यांनी जे मला बाल संगोपनापासून आजपर्यंत दिलं, व माझी बायको अर्चना ढोकणे यांनी मला एवढा वेळ दिला की मी संघटनेला, जसं थोडं वेळ अगोदर सांगत होते 24/7, तर हे देण्याचं श्रेय माझी बायको, पोरं यांनी विसरून गेले की हे नवरा म्हणून आहे. पण आज या मंचावरनं मी सगळ्यांना, म्हणजे माझे परिवार, माझा मेंबर्स, माझे ऑफिसर्स, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आपले 2 शब्द निपटतो. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय विदर्भ. Thank you so much, sir. And without further ado, I now request Dr. Kunal Padole to present his acceptance speech. Please put your hands together for the President of Naredco Vidarbha. Good evening. First of all, Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis sir,
त्यांच्यामुळेच, सरांना कधी माहित नसेल पण त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाचा सेकंड टर्न म्हणजे माझी सेकंड नोकरी हे सरांच्या रेफरन्समुळेच होती विकिपीडियाकडे जुलेलाल इन्स्टिट्यूटला. आणि सरांची वेळ घ्यायसाठी म्हणजे एवढं बिझी शेड्यूल असताना, एवढ्या सिच्युएशन्स घडामोडी देशात चालत असताना जेव्हा मी सरांना भेटलो, सरांनी हेच म्हटलं की मला तुझ्या कार्यक्रमात यायचं आहे, फक्त वेळ माझ्यानुसार घे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या या कार्यक्रमात आहे. खरंच याच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवाव्यात. आणि आय रिअली अप्रिशिएट आमचे मोठे बंधू संदीप जोशी सर, त्यांनी एवढं कॉपरेशन केलं, प्रवीण दटके सर त्यांनी एवढं कॉपरेशन केलं सरांची वेळ मिळून द्यावी. सर थँक्यू व्हेरी मच. आपण इथे खरंच एक रिअल इस्टेट इंडस्ट्री चांगल्या रूपाने, चांगल्या प्रमाणे, चांगल्या जिद्दीने चांगलं काम करू अशीच विनंती. जैसे फर्स्ट ऑफ ऑल, आता मी थोडं ओव्हर एक्साइटेड झालो त्याच्यामुळे, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल टीम, बिकॉज त्यांनी माझ्यावर आज एक ट्रस्ट ठेवला. पोलीस लाईन टाकळीला राहायचो, पोलीस लाईन टाकळीपासून आजची ही जर्नी, पोलीस लाईन टाकळीला राहताना एक पोलीस PSIचा मुलगा आणि त्याच्यानंतर आज नरेडको बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष. त्याच्यामुळे आम्ही तिथे जे शिकलो आणि आज जे शिकत आहोत, ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्या लोकांनी आम्हाला समजलं, बोलले, त्या सगळ्यांना आम्ही कृतज्ञ आहोत. सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांनी डे इन डे आउट सपोर्ट दिलं, सिस्टम डेव्हलप केलं आणि नेहमी मोटिवेट केलं असं चांगलं कार्य करण्यासाठी. आपण म्हणतो जैसे निर्माण इमारत का होता है, जैसे निर्माण इमारत का होता है, वैसे विश्वास का भी होता है. थँक्स टू ऑल युअर ट्रस्ट. आय रिकॉग्नाइज द प्रेझेन्स ऑफ ऑनरेबल स्टेट मिनिस्टर श्री आशिष जयस्वाल सर. I recognize the presence of Rajan Bandalkar sir, Hitesh Thakkar sir, our beloved Abhijit Vanzari sir, Krishna Kopde Bhau, Krupal Tumane sir, and all the august gathering here, sitting here. आपण काय करतोय? नरेडको बिल्डर असोसिएशन चे काही मुद्दे यांनी सांगितले, पण नरेडको यानंतर भविष्यात येण्यात काय करणार आहे? नरेडको युवा मार्ग, युवा रेडिओ, स्किलिंग, जे मॅनपॉवरला त्रास होत असतात, आपले बिल्डर सुसाईड होत असतात, इम्प्रॉपर फायनान्सिंग होत असतात, या सगळ्या गोष्टींवर नरेडको येणाऱ्या काळात काम करणार आहे, अपलिफ्ट करणार आहे, एम्पॉवर करणार आहे, जेणेकरून ही बिल्डर फ्रेटर्निटी, ही डेव्हलपर फ्रेटर्निटी खूप चांगल्या रीतीने काम करू शकेल. त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता जाता जाता एक बोलतो की नेतृत्व पद सम्मान नहीं जिम्मेदारी का प्रतीक है. अब समय है सच का दिशा देने का और दिशा को विकास में बदल लेने का. सो थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे इथे आलात. मला माहिती आहे की ऑनरेबल CM सरांना जायचं आहे आणि त्यांचा शेड्यूल खूप बिझी आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मी आपली सगळ्यांची रजा घेतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण सगळ्यांनी नरेडको विदर्भ फाउंडेशनला जॉईन करा आणि आपण सगळे मिळून एक चांगलं नागपूर विदर्भ राष्ट्र निर्माण करू. आपण हेच नाही सर, आपण इंडस्ट्रीजला इथे प्रमोट करतोय. केरोविटच्या इथे बसलाय. नॉट ओनली दिस, आपण केरोविटला पण सांगतोय की केरोविट तर ठीक आहे, पण तुम्ही तर तुमचे इंडस्ट्री सेटअप करा. आम्ही सरांना रिक्वेस्ट करू की तुम्हाला सिंगल विंडो क्लिअरन्स आप तुमची इंडस्ट्री सेटअप हो. तर या सगळ्या गोष्टींना सर्व इंडस्ट्री जेवढ्या इथे आल्या तेवढा आपला रोजगार वाढेल, इंडस्ट्री वाढेल, कन्स्ट्रक्शनला बूम येईल आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात तर खरंच नरेडको बिल्डर असोसिएशन चांगलं करेल. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच सर. ऑनरेबल CM श्री देवेंद्र फडणवीस सर, आपण इथे आलात, आपण खरंच आम्हाला वेळ दिला टू युअर बिझी शेड्यूल. थँक्यू 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 व्हेरी मच सर. थँक्यू सर. सो आय नाव थँक्यू. Thank you so much, sir. With strong leadership comes strong vision, and with strong vision, the future is limitless. So I wish Naredco all the best from all of us for their new leadership. Before we hear Honorable Shri Devendra Fadnavis ji, we would like to recognize Honorable MLAs and MLCs that are here and they have graced the occasion. सन्माननीय आमदार महोदय जे इथे उपस्थित आहेत त्यांचं आम्हाला स्वागत करायचं आहे. मी सर्वप्रथम विनंती करते श्री सागर रतन यांना, त्यांना विनंती करते त्यांनी सन्माननीय आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांचं स्वागत करावं. या शब्दसुमनांनी सगळ्यांचं मी नाही ठीक आहे, स्वागत आपण करू. सरांना जायचं. श्री सागर रतन यांना विनंती करते, त्यांनी त्यांचं स्वागत होतपर्यंत वेळ आहे मला.
सन्माननीय आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांचं स्वागत इथे होत आहे. यानंतर मी अभिनव वेळेकर यांना विनंती करते त्यांनी सन्माननीय आमदार श्री अभिजित वंजारी यांचं स्वागत करावं. यानंतर श्री अच्युत गाडगे यांना विनंती करते त्यांनी सन्माननीय आमदार श्री कृपाल तुमाने यांचं स्वागत करावं. श्री आलोक लुनिया यांना विनंती करते त्यांनी सन्माननीय आमदार श्री प्रवीणजी दटके यांचं स्वागत करावं आणि श्री अजयजी बोरकर यांना विनंती करते त्यांनी श्री संदीपजी जोशी यांचं स्वागत करावं. सन्माननीय आमदार श्री संदीपजी जोशी. So thank you very much sir for your permission. Sandeep Saran sir. Thank you. Now towards आपण एक युवा FM फर्स्ट ऑफ ऑल एक ब्रोशर आम्हाला एक लॉन्च करायचं पटकन घेऊया सर का. हा सर आमचं नरेडकोचं ब्रोशर आहे आम्ही जे 3 वर्षात कार्यरत केले याच्यात. लाती है और हर सपना चाहता है एक सही दिशा. युवा एफएम विदर्भ के युवाओं के लिए एक समर्पित ऑडियो स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म है जो उन्हें करियर मार्गदर्शन जीवन सर तुम्ही कंटेंटवर खूप मोठा वेव्ह जसा कार्यक्रम घेतला तर आपण आपल्या मार्गदर्शनात एक युवा FM लॉन्च करतोय सर सपोर्टेड बाय नरेडको. प्लीज स्टार्ट द व्हिडिओ. पहले व्हिडिओ स्टार्ट होता. हर सपना चाहता है एक सही दिशा. युवा एफएम विदर्भ के युवाओं के लिए एक समर्पित ऑडियो स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म है जो उन्हें करियर मार्गदर्शन जीवन कौशल और मेंटरशिप के माध्यम से सशक्त बनाता है. यह प्लेटफॉर्म युवाओं को न केवल प्रेरित करता है बल्कि उन्हें डिजिटल कंटेंट निर्माण ऑडियो प्रोडक्शन और ब्रॉडकास्टिंग जैसे क्षेत्रों में व्यावसायिक अवसर भी प्रदान करता है. इस पहल के पीछे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का नेतृत्व है जिन्होंने वेव्स 2025 के माध्यम से कंटेंट इकोनॉमी को बढ़ावा देने का संकल्प लिया है. कुणाल पडोले युवा फाउंडेशन के संस्थापक और अध्यक्ष विदर्भ के युवाओं को आत्मनिर्भरता की नींव रखे रहे हैं. अब वे युवा FM युवा मार्ग के अंतर्गत संचालित युवा फाउंडेशन और नरेडको विदर्भा द्वारा सपोर्टेड एक आधुनिक आविष्कारी रूप लेकर आए. इस संकल्पना को सोनाली नक्शीने द्वारा संचालित वॉइस विला युवा FM को मूर्त रूप प्रदान कर रही है. युवा FM विदर्भ के युवाओं के लिए एक नई दिशा है. यह प्लेटफॉर्म उन्हें सशक्त बनाएगा और उनके सपनों को साकार करने में मदद करेगा. और हमें बेहद हर्ष हो रहा है कि इस सदी के महानायक महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस द्वारा युवा FM को लॉन्च कर रहे हैं. युवा FM सपनों की साउंड ट्रैक. And now, Honorable Shri Devendraji Fadnavis is all set to launch Yuva FM. Can we get the brochure for Yuva FM, please? Moment of great pride. I invite Honorable Shri Devendraji Fadnavis, a visionary leader, dynamic reformer and architect of modern Maharashtra. Please put your hands together for him. नरेडको विदर्भाच्या चेंज ऑफ गार्ड सेरेमनीमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री आशिष जयस्वालजी ज्यांनी आत्ताच चेअरमनचा चार्ज घेतला ते श्री घनश्याम ढोकणेजी, त्याचप्रमाणे प्रेसिडेंटचा चार्ज घेतला ते कुणाल पडोळेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले राजन बांदेलकर, हितेश ठक्कर, त्याचप्रमाणे सचिन मेहर, श्री भनारे, श्री बादल माटे,
स्मिता पाटील, ब्रिजमोहन तिवारी, सागर रतन, समोर उपस्थित असलेले कृष्णाभाऊ खोपडे, प्रवीणजी दटके, अभिजित वंजारी, कृपालजी तुमाने, संदीपजी जोशी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नरेडको विदर्भच्या नूतन कार्यकारिणीच्या इन्स्टॉलेशन समारोहाला मी उपस्थित आहे. या ठिकाणी नरेडकोने जे नेक्स्टचं देखील इन्स्टॉलेशन केलं आहे आणि विमेन्स विंगचं देखील इन्स्टॉलेशन केलं आहे. या दोन्ही विंग्सच्या प्रमुखांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः घनश्याम ढोकणे आणि डॉक्टर कुणाल पडोले यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आजपासून आपल्या नवीन इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली. खरं म्हणजे नरेडको विदर्भशी सुरुवातीपासून मी जोडलो आहे, अनेक कार्यक्रमांना देखील आलो आहे आणि विशेषतः आमचे मित्र राजन बांदेलकर हे नरेडकोच्या माध्यमातून सातत्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आमची जी डेव्हलपर कम्युनिटी आहे त्या संपूर्ण कम्युनिटीचं एकत्रीकरण करत असतात. आणि नरेडकोचं सगळ्यात चांगलं जर काही असेल तर नरेडको इज अ पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन. नरेडको हे केवळ विकासकांच्या हितांकरता तयार झालेली संस्था नाहीये, तर एकूणच रिअल इस्टेटचं क्षेत्र ज्याच्यामध्ये विकासकही आहेत, ज्याच्यामध्ये सरकारही आहे आणि ज्याच्यामध्ये ग्राहकही आहेत, नागरिकही आहेत, अशा सगळ्यांच्या एकत्रित हिताचं रक्षण करण्याकरता नरेडको सातत्याने काम करत असते. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेडकोशी माझा जवळचा संबंध आला आणि मुंबईचा विकास आराखडा असेल, पुण्याचा विकास आराखडा असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, या सगळ्या पॉलिसी इंटरव्हेन्शनमध्ये नरेडकोने अतिशय चांगली भूमिका त्या काळामध्ये वठवली. मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये रेराचा कायदा झाल्यानंतर पहिला रेग्युलेटर, फर्स्ट रेरा वॉज इन्स्टॉल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र हे पायनियर होतं आणि आम्ही जो रेराचा कायदा तयार केला, जे नियम तयार केले ते संपूर्ण देशाने त्यानंतर फॉलो केले. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक खूप मोठी डायलॉगची प्रक्रिया आम्ही केली. कारण पहिल्यांदाच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपण रेग्युलेटर आणत होतो आणि रेग्युलेटर आणायचा याचा अर्थ रिग्रेसिव्ह पॉलिसीज आणायच्या. रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी लायसन्स राज आणायचा, रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी अडथळा आणायचा. अशा प्रकारची अवस्था होऊ नये, तर रेग्युलेटर हा इज ऑफ डुईंग बिझनेस सोबतच चालला पाहिजे. या दृष्टीने त्या काळामध्ये नरेडको आणि इतर ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रातल्या सगळ्या लोकांशी खूप डायलॉग आम्ही केला. त्यातनं सगळं मंथन झालं आणि त्या मंथनातनं आपण पहिला रेग्युलेटर इन्स्टॉल केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये रेरामुळे रिअल इस्टेटच्या क्षेत्राला एक नवीन क्रेडिबिलिटी तयार झाली. रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या लोकांना एक क्रेडिबिलिटी तयार झाली. जसं राज्यांनी सांगितलं की पूर्वी रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. असा दृष्टिकोन होता की ही सगळी मंडळी नफ्याकरता काही करतात, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन तयार झाला होता. पण तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि मला अतिशय आनंद आहे. आणि राज्यांनी सांगितलं खरं आहे, मी सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीला सांगितलं की देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही कधीही मला भेटा, तुमचे जे सजेशन्स असतील ते मला सांगा. ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी करू. इंडिव्हिज्युअल निर्णय मी कधीच घेणार नाही. आय विल टेक ओनली पॉलिसी डिसिजन. व्यक्तीला समोर ठेवून निर्णय होणार नाही. जे निर्णय होतील ते पॉलिसीच्या अंतर्गत होतील, ज्याचा लाभ सगळ्यांना झाला पाहिजे, अशा प्रकारचे निर्णय आपण करू. आणि असे अनेक निर्णय हे आपण गेल्या काळात देखील घेतलेले आहेत. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण पाहतो की अतिशय वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होते
आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रिअल इस्टेट क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं आणि सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे. आणि म्हणूनच या क्षेत्राकडे गांभीर्याने बघणं ही काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की ॲस्पिरेशनल पॉप्युलेशन ही मोठ्या प्रमाणात वाढतेय. आपला जो मिडल क्लास आहे तो एक्सपांड होतोय. त्यामुळे लोकांच्या गरजाही वाढतायत, लोकांना हाऊसिंगची आवश्यकता पडते आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजेप्रमाणे उत्तम अशा प्रकारचं हाऊसिंग त्यांना देणं, त्याच्याकरता योग्य व्यवस्था उभ्या करणं आणि शहरीकरणामध्ये जागेच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग तयार करायचं असेल तर स्पेसचं प्लॅनिंग उत्तम झालं पाहिजे, त्याकरता उत्तम नियम असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आज आपण इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या बद्दल बोलतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेन्शन आहेत, ज्याच्यात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आहे, त्या संदर्भात आपण बोलतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या योग्य प्रकारे समजून आपल्याला त्या प्रकारचा विकास करावा लागेल. आपली जी शहरं आहेत ही शहरं ग्रोथ इंजिन आहेत. देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो आणि म्हणून ही शहरं लिव्हेबल असली पाहिजे, याच्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि यासोबत आज आपल्याला कल्पना आहे की सस्टेनेबिलिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. ज्या वेगानं शहरं प्रदूषित होत आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एकीकडे शहरांचा विकास होत असताना तो सुनियोजित झाला पाहिजे. शहराचा विकास होत असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या झाल्या पाहिजेत. सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि विशेषतः आम्ही जे काही कन्स्ट्रक्शन करतो हे देखील ग्रीन कॅटेगरीतलं कन्स्ट्रक्शन आम्हाला कसं करता येईल, आम्हाला ग्रीन बिल्डिंग तयार करताना कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे, ते कशा प्रकारे वापरलं पाहिजे, सस्टेनेबिलिटीचे एलिमेंट आपण कसे आणले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की नरेडको सारख्या संस्था ज्यावेळी डेव्हलपर्सला एकत्रित करतात त्यावेळी त्या माध्यमातून केवळ त्यांच्या हिताकरता नाही तर आपल्याला नेशन बिल्डिंगचं काम करायचं आहे. त्या नेशन बिल्डिंगच्या कामातले आपण एक प्रकारे सहभागी आहोत, अशा प्रकारच्या विचारानं या ठिकाणी मंथन आणि चिंतन झालं पाहिजे. मला याची कल्पना आहे की आपल्या देखील अनेक समस्या आहेत आणि विशेषतः UDCPR आल्यानंतर काही जशा सोयी झाल्या आहेत तशा काही समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की नगरविकास विभाग, रेरा आणि नरेडको अशी एक बैठक मी निश्चितपणे घेईल की ज्या बैठकीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. बघाशी तुम्ही बिल्डिंग प्लॅनच्या संदर्भातला एक विषय मांडलाय. आता परवाच मी राज्यभरातल्या महानगरपालिका आयुक्त आणि आपले जे म्युनिसिपल काउन्सिल्स आहेत त्याच्या CEOची एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांची चर्चाही केली. बराच काळ त्या ठिकाणी मी होतो आणि त्यानंतर मी एक त्या ठिकाणी सूचना मांडलेली आहे की आपण खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आता बिल्डिंग प्लॅनला ऑटो DCR वगैरे लावतो, ऑटो DCRच्या माध्यमातून आपण करतो, तरी देखील अनेक तक्रारी आहेत. आणि म्हणून आता एक सिंपल इंटरव्हेन्शन करायची मी सूचना दिलेली आहे की कुठलाही बिल्डिंग प्लॅन सबमिट झाला आणि तो ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस मंजूर होताना जशी आपल्याला एक पैशाची रिसीट मिळते किंवा एक ठप्पा काय मिळतो, जे काय मिळत असेल त्यासोबत एक अजून प्रपत्र त्याला लागेल. त्या प्रपत्रात तुम्ही बिल्डिंग प्लॅन सबमिट केल्यापासून तो कोणाच्या टेबलवर गेला, त्याला किती वेळ त्यांनी घेतला, असं प्रत्येकाची हिस्ट्री त्याच्यावर असेल आणि त्या हिस्ट्री सहित तो बिल्डिंग प्लॅन आपण मंजूर करू. म्हणजे मग झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी समजेल. तर ही एका छोट्या सिंपल इंटरव्हेन्शननी मला असं वाटतं की आपण ह्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे दूर करू शकू. पण आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली नवीन टीम इन्स्टॉल झालेली आहे. अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आपण ठरवलेलं आहे. आपण आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करणार आहात, हे पण खूप आवश्यक आहे.
आज आपण बघा की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चाललेली आहे. या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये जे काही आपले लेबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कारीगर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे असतील, यांचंही स्किल डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे. आणि मी तर हे सांगतो की आपलं जे बोर्ड आहे BOCWचं, या बोर्डाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की बांधकाम कामगारांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आमचे राज्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, आशिष जयस्वालजी, ते कामगार मंत्री देखील आहेत, त्यामुळे ते देखील याच्यामध्ये लक्ष घालतायत. तर मला असं वाटतं की आशिषजी, नरेडको सोबतही आपल्याला या दृष्टीनं काही काम जर आपल्या BOCWच्या संदर्भात करता आलं तर त्यातनं इंडस्ट्री सोबत एक आपलं टायअप होईल आणि चांगल्या प्रकारचं काम हे आपण या ठिकाणी करू शकू. आज आता मी ज्यावेळेस रेराबद्दल बोलत होतो तर राजननी मला एक कागद पाठवलेला आहे आणि राजननी हे सांगितलेलं आहे की आता रेरामध्ये आपण 2017 साली ते ऍक्टिव्हेट केलं. मे 2025 मध्ये आता रेरामध्ये रजिस्टर्ड जे काही प्रकल्प आहेत त्याची संख्या 50,000च्या वर चालली गेलेली आहे. त्यामुळे देशामध्ये जो नंबर 2 आहे तो आपल्या अर्धा देखील नाही आहे. वी आर पुरा देशातले सगळे मिळून जे प्रकल्प आहेत देशातल्या सगळ्या रेरांमध्ये त्यापेक्षा जास्त प्रकल्प एकट्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. मला असं वाटतं की ही देखील अत्यंत चांगली गोष्ट आहे. मागच्या काळामध्ये तुम्ही एक चांगलं त्या ठिकाणी हाऊसिंगचं प्रदर्शन वगैरे केलं होतं. मी घाईघाईत आलो होतो, पण यावर्षी अजून चांगलं करा. राजनची मदत घ्या. मुंबईमध्ये हे लोक खूप चांगलं करतात. अशा प्रकारचा तो वन स्टॉप शॉप तयार होतो, अशी मार्केट प्लेस तयार होते की आलेला माणूस त्या ठिकाणी फ्लॅटही चूज करतो, त्याच ठिकाणी जो काही बँक आहे तो बँक त्याच्याशी पत्रव्यवहार कागदपत्राची साईन करतो, तिथेच त्याचा फायनान्सिंगही होतं आणि तिथेच त्याला पत्रही मिळतं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं आता तुमच्या या नवीन टीमने अशा प्रकारचं एक चांगलं प्रदर्शन तयार करावं आणि मला थोडी आधी सूचना दिली तर मी जास्ती वेळा करता त्या ठिकाणी निश्चितपणे येईल हा विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण नवीन टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आपण अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ